हॅलो, एक मिनिट हा. आजकाल आपली ही सगळ्यांची गत झालेली की आपण कुठल्याही कॉन्व्हर्सेशन मध्ये असलो किंवा कुठेही बोलत असलो तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याला नोटिफिकेशन्स वारंवार येत राहतात आणि त्या नोटिफिकेशन्समुळे ना डिस्टर्ब होतं. आता काय आहे ना, मोबाईल आपल्याला इंटरनेट खूप इझिली आणि फ्रीली अवेलेबल झालेला आहे ऍट अ व्हेरी चीपर कॉस्ट आणि त्यामुळे आपण फक्त 2 मिनिटं मोबाईल स्क्रोल करत असतो आणि ते करता करता कधी तासनतास निघून जातात, आपल्याला लक्षातच येत नाही. आणि मग बेसिकली काय आहे ना, मेंदूमध्ये एक डोपामिन नावाचा द्रव्य रिलीज होतो आणि त्यामुळे आपल्याला मस्त मज्जा येते. इंस्टाग्रामचे पोस्ट असेल किंवा स्नॅपचॅट असेल आणि त्यामुळे आपल्याला मोबाईलचं व्यसन लागतं. स्क्रीन एडिक्शन यालाच आपण असं म्हणत असतो, कारण जर स्क्रीन नाही मिळाली तर आपल्याला घाबरायला होतं, आपल्याला बेचैनी होते आणि वाटलं तर डिप्रेसिव्ह सिम्पटम्स सुद्धा येऊ शकतात. मग आपण काय काय करायला पाहिजे बरं? सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्या सेटिंग्स मध्ये एक डिजिटल अँड पॅरेंटल कंट्रोल नावाचं सेक्शन असतं. त्याच्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर आपला डिजिटलचा टाइम जो असतो इट शुड नॉट एक्सीड मोर दॅन 3 to 4 hours. सिंपल फंडा. दुसरी गोष्ट, सगळे नोटिफिकेशन्स एक्सेप्ट बँकिंगचे बाकी सगळे बंद करायला हवेत. काही एमर्जन्सी नसतं, ज्याला एमर्जन्सी असेल तो आपल्याला फोन करणारच आहे. आणि त्याच बरोबरीला आपण आपला मोबाईल कधीतरी लांब ठेवायला हरकत नाही, कमीत कमी अर्धा तास. आणि एंटरटेनमेंटचे आपले वेगळे साधनं शोधा, एक्सप्लोअर करा. इट कॅन बी ट्रेकिंग, इट कॅन बी डान्सिंग, इट कॅन बी हँगिंग आउट विथ फ्रेंड्स, बट येस, फिजिकल अँड ऍक्च्युअल कम्युनिकेशन शुड बी देअर रॅदर दॅन व्हर्च्युअल वर्ल्ड. तर येस, आपण स्क्रीन पासून लांब राहू शकतो का? हो, राहू शकतो. यूज स्क्रीन इन द राईट वे.